मित्र नमस्कार. मुंबईचा महापौर मराठीच बसणार का? मराठीच बसला तरी तो हिंदी बसणार का? असे अनेक प्रश्न सध्या प्रचाराचे मुद्दे झालेत. पण भाजपने प्रचाराच्या या मुद्द्यातली हवाच काढून टाकली. कशी? आणि प्रचाराचा हाच मुद्दा केंद्रस्थानी का राहिला? या संपूर्ण विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मित्रहो, मुंबईकरांकडून या उत्तराची एक अपेक्षा आहे की तुम्हाला महापौर कसा पाहिजे? हिंदू पाहिजे, मराठी पाहिजे, की कोणीही चालेल, विकासावर बोलणारा पाहिजे? या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदुत्व हे मुंबईच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी झालं आहे. खरं तर हा मुद्दा मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदरपासूनच चर्चेला आला होता. कारण महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशी त्यावेळची परिस्थिती होती. त्यातच भाजपने अर्थात भाजप सरकारनं प्राथमिक शाळेपासून म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आणि मराठीचा मुद्दा पुढे आला. मराठीची गळचेपी होत असल्याचा आरोप मनसेनं केला. या वादात उद्धव सेनेनं सुद्धा उडी घेतली. त्यामुळे उद्धव सेना आणि मनसे या मुद्द्यावर एकत्र आली आणि महापालिका निवडणूक एकत्र लढवण्यापर्यंत त्यांची मजल केली. दुसरीकडे भाजपला सुद्धा मराठी प्रश्नाकडे, मराठी लोकांकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. कारण एकदा फाजील आत्मविश्वास नडलेल्या भाजपने मराठीचा मुद्दा हा उद्धव सेना आणि मनसेच्या हातात जातोय म्हटल्यावर या फाजील आत्मविश्वासाला बळी न पडण्याचं शहाणपण वेळीच भाजपला सुचलं आणि भाजपने सुद्धा मराठी लोकांना चुचकारण्याचं काम सुरू केलं. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि मराठीचा मुद्दा प्रकर्षानं भाजपनं सुद्धा हातात घ्यायला सुरुवात केली. पण भाजपची दुखरी नस मराठी आहे ही ओळखून भाजपची कोंडी करण्यासाठी उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपला थेट आव्हान दिलं. भाजपला विशेष करून फडणवीस यांना, की तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीपूर्वी मुंबईचे महापौरपदी भाजपचं जर सत्ता आली तर मराठीच महापौर बसेल असं आश्वासन देऊन दाखवा, असं संजय राऊत यांनी ओपन चॅलेंज केलं. आणि भाजपला अर्थात देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी ही कोंडी लिलियापणे फोडली. त्यांनी सांगितलं की भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले आहेत त्यातले 70% उमेदवार हे मराठी आणि हिंदू आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी बसणारा माणूस हा मराठीच असेल याच्यात काही दुमत नाही. त्यामुळे आम्ही महापौर कोण बसवणार याची चिंता संजय राऊत यांनी करू नये. मराठीच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न उद्धव सेनेनं केला, अर्थात संजय राऊत यांनी केला आणि तो देवेंद्र फडणवीस यांनी लिलियापणे फोडून दाखवला. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी मराठीच कोणी बसेल असं सध्याचं तरी भाजपचं धोरण आहे. धोरणं कधी बदलत राहतात, पण आश्वासन तरी दिलेलं आहे. त्याच्यातच कारण धोरणं कधीतरी बदलत राहतात हे सांगण्याचं मी कारण एवढंच, अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना एक असं आश्वासन दिलं की पुण्यामध्ये मेट्रोचा प्रवास आमची जर सत्ता आली तर फुकट करून टाकू. या त्यांच्या आश्वासनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर त्यावर बोलताना अजित पवार यांनीच नंतर सारवासारव केली. आश्वासन द्यायला काय जातं आहे असं ते निर्लज्जपणे म्हणाले. म्हणून मी तुम्हाला आता म्हटलं की आश्वासन दिलं म्हणजे ते पाळलं गेलंच असं नाही. तुम्हाला कोणताही भूलभुलैया दिला जाऊ शकतो. निवडणुकीसाठीचं मतदान होईपर्यंत तुमचा रोल राहतो. मग तुमच्या हातात
ना लोकप्रतिनिधींना परत त्यांनी जर आश्वासन पाळलं नाही तर त्यांना परत बोलवण्याचा अधिकार, त्यांची नगरसेवक किंवा जी कुठली त्यांच्याकडे पद असेल ते रद्द करण्याचा अधिकारसुद्धा मतदारांना नाही. त्यामुळे दिलेलं आश्वासन पाळायलाच हवं असं सुद्धा कुठे आपल्या घटनेमध्ये, संविधानामध्ये लिहिलेलं नाही. त्यामुळे ते सही सलामत सुटतात. मग कुठलं आश्वासन दिलं हे महत्त्वाचं नाही, पण आता सध्या तरी हे आश्वासन भाजपतर्फे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांची कोंडी फोडण्यात भाजप यशस्वी झाला. दुसरीकडे आपला महापौरसुद्धा मराठीच असेल हे उद्धव सेना आणि मनसे यांनी ठासून सांगितलं. कारण या मुद्द्यावर आपण काय बोललो नाही असं व्हायला नको. कसं असतं मित्रांनो, ज्यावेळी प्रचार संपेल, जाहीर प्रचार ज्यावेळी संपेल, ते जाहीर प्रचार संपण्याच्या वेळेला शेवटची सभा घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. म्हणजे प्रचार संपायला अर्धा तास अगोदर अर्धा तास राहिला आहे, तर शेवटची प्रचार सभा घ्यायची आणि समोरच्या माणसाचे, समोरच्या व्यक्तीनं, समोरच्या पक्षाने जे आरोप केलेले असतात त्यांना उत्तर द्यायची आणि त्यांना जाहीर सभेमधून उत्तर द्यायला नंतर वेळच नसतो, कारण जाहीर प्रचार संपलेला असतो. असे अनेक पक्ष प्रयत्न करतात. तसा प्रयत्न कदाचित भाजप करू शकतं किंवा भाजपच्या सहयोगी पक्ष आहेत, अजित पवार गट आहे, शिंदे सेना आहे, हे करू शकतं. म्हणून मनसे आणि उद्धव सेनेनं अगोदरच जाहीर करून टाकलं की मराठीच माणूस आमचासुद्धा महापौर असेल. एकूणच भाजप, उद्धव सेना आणि मनसे युती या दोन्ही प्रमुख आघाडी स्तरावरच्या पक्षांनी मुंबईचा महापौर मराठीच असेल असं सांगून दिलेलं आहे. मित्रांनो, मराठीभोवती राजकारण सध्या फिरत असलं तरी मराठी माणूससुद्धा महापौर करताना तो मराठी पण जपणारा, मराठी टक्का कसा मुंबईमध्ये वाढेल त्याची काळजी करणारा असावा. नाहीतर आपल्यातलाच एक माणूस स्वतःचंच घर भरीत बसला आहे, बाकीचे मराठीजन देशोधडीला लागले आहेत, तर असा मराठी माणूस महापौरपदी बसून मराठी लोकांचा काहीसुद्धा फायदा होणार नाही. कुठेतरी मुंबईमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे, त्याच्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजे. मुंबईचे जे काही प्रश्न आहेत, वाहतूक कोंडी असेल, रस्त्यांवरील खड्डे असतील, गटाऱ्यांचा प्रश्न असेल किंवा सध्या वेगाने होणारी यांत्रिकीकरणात मुंबईचं हरवलेलं परिसर असेल, या सगळ्या गोष्टींवर काम करणारा महापौर असला पाहिजे. तर एक मराठी माणूस काय म्हणतात तो महापौर झाल्याचा आपल्याला अभिमान वाटेल. नाहीतर महापौर मराठी व्हायचा आणि त्यानं त्या समस्या वाढवण्याचाच प्रयत्न केला तर असा खासदार, महापौर मराठी असून आपल्याला त्याचा काहीच फायदा नाही. उलट मुंबईकरांसाठी आहे ती परिस्थिती किंवा आहे ती समस्या जटिल बनू शकते. त्यामुळे मित्रांनो, महापौर मराठी आहे असं आश्वासन दिलं म्हणून अमुक एका पक्षाला मतदान केलं असं कधी करू नका. आपल्याला मुंबई पुढे न्यायची आहे. मुंबईचे प्रश्न कसे मिटतील? आता प्रश्न मिटू शकत नाहीत, कारण प्रश्न हाताबाहेर गेले. झोपडपट्टीचा प्रश्न असेल, नंतर गटारांचा प्रश्न असेल, यांत्रिकीकरणामुळे येणाऱ्या समस्या असतील किंवा आणि रस्त्यांवरील खड्ड्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुंबईमध्ये एवढ्या आवासून उभ्या राहिलेल्या आहेत की त्या आहे तिथेच ठेवता येतील त्यांना समस्यांना. त्या वाढू नये त्या समस्या, याच्यासाठी महापौर प्रयत्न करू शकतात. त्या आहे त्या समस्या सोडवण्या इतकं कोणत्याही पक्षामध्ये आता त्राण उरलेलं नाही. आणि कारण त्या प्रश्नच खूप हाताबाहेर गेलेले आहेत. झोपडपट्टीचा प्रश्न मिटवायचा तर ते लोक कोर्टात जातात, मग वर्षानुवर्षे तो झोपडपट्टीचा प्रश्न तसाच राहतो. मग कोर्ट कधीतरी ऑर्डर करणार, तोपर्यंत आणि झोपडपट्ट्या तिथे वाढलेल्या असतात. त्यांना घरं देण्याचा प्रश्न जर निर्माण केला तर घरं बांधायला मुंबईमध्ये जागाच उरली आहे कुठे, आणि ते पण घरं फुकटात द्यायची, म्हणजे तिजोरीवर येणार ताण. ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. मुंबईतील गटारीचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर गटारीचा प्रश्न म्हणजे गटार वाहायला, सांडपाणी वाहायला जागाच उरलेली नाही. त्या गटारावर सुद्धा एखादा कडाप्पा टाकून कोणीतरी घर बांधलेलं असतं, अशी मुंबईची परिस्थिती आहे. मुंबईची गटारी साफ करायची म्हटली तरी ती साफ करू शकत नाही, इतकी गटारांची बंदिस्तपणा, त्याच्यावर वेगवेगळी अतिक्रमणं केलेली आहेत. या सगळ्या प्रश्नातून तोडगा काढणं सरकारला असेल किंवा मुंबई महापालिकेला शक्य नाही. फक्त आहे त्या परिस्थिती चिघळू नये याच्यासाठी महापालिकेनं प्रयत्न केले पाहिजेत, कारण मुंबईची एक वेळ हाताबाहेर परिस्थिती जाऊ शकते. त्यामुळे महापौर निवडताना
कुठेतरी भूलथापांना बळी न पडता, आमिषाला बळी न पडता एका महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करता याचं भान ठेवून मतदारांनी मतदान केलं पाहिजे. तरच मुंबई महापालिकेच्या तर्फे जी केली जाणारी कामं ही जागरूकपणे होतील आणि व्यवस्थित होतील. महत्त्वाचं म्हणजे जाता जाता एक मित्रांनो सांगतो, मतदानमध्ये होणारं करप्शन हा अनेक वेळा विषय बोलला जातो. पण सांगायचं झालं तर करप्शन इथपासून चालू झालं मित्रांनो, की तुम्हाला तुमच्या आवडीचेच उमेदवार त्या पक्षाने दिले पाहिजेत. तसं होत नाही. तुमच्या उमेदवार माथी मारले जातात आणि ह्याच्यापैकीच निवड, असं तुमच्यावर सक्ती केली जाते. मतदारांना एवढं पण अधिकार असायला हवा की त्यांनी सांगितलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे. आता सध्या कसं आहे, हे 5 उमेदवार आहेत, त्याच्यापैकी कोणाला तरी मतदान करा. 6व्या उमेदवाराला निवडून देता येणार नाही. तुमच्या मनातला असो किंवा आणि कशातला असो, विश्वासातला असो, ह्यापैकी. आणि शेवटी पर्याय असतो, आता निवडणूक आयोगाने दिला तो नोटाचा. त्या नोटाचा पर्यायाला काहीच अर्थ नाही. नोटाचा पर्याय जरी 90% लोकांनी दाबला तरी त्याचा काही उपयोग नाही. 10% लोकांनी का असेना निवडून दिलं ना कोणाला, 1 मतानं निवडून आलेला उमेदवारसुद्धा नगरसेवकपदी बसतो. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, ह्या संधी आपल्याला दिल्या गेल्यात पण त्या अर्ध्या आहेत, त्याचा काहीच उपयोग नाही. तसं म्हटलं तर कुठेतरी नोटाला अमुक टक्के मतं पडली तर तिथली निवडणूक पुन्हा घेण्याची कुठेतरी घटनेत तरतूद असायला पाहिजे. हे एक महत्त्वाचं. किंवा मतदारांना हवा असलेला उमेदवार त्या पक्षानं दिला पाहिजे, अशी सक्ती पक्षांवर असायला पाहिजे. ह्या गोष्टी जर केल्या तर कुठेतरी करप्शनलाही आळा बसेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी पक्षांवर सुद्धा एक जोर येईल. कारण सध्याच्या गोष्टी आहेत मित्रांनो, ती गोष्टी खूप हाताबाहेर गेलेल्या आहेत. लोकशाही म्हणतो आपण, आपली छाती बडवेपर्यंत म्हणतो, संविधान दिन साजरे करतो. पण हे सगळे लोकशाहीची मूल्य ही सगळी दिनवाणी झालेली आहेत. दिनवाणी म्हणजे गरिबावाणी झालेली आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मित्र, परत एकदा तुम्हाला जाता जाता सांगतो, मुंबईचा महापौर कसा असावा याबाबत तुमची मतं काय आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह आणि राजकीय घडामोडींसह. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रजनांशी, तुमच्या आप्तेष्टांशी, तुमच्या कुटुंबाशी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.